नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस खूप स्पेशल आहे। एका स्पेशल ठिकाणी चाललेलो आहे शूटसाठी। तर शूट करत करत म्हटलं आपण ब्लॉगिंग पण करावं। सर ड्राईव्ह करतायत आणि मॅम मागे बसल्यात। मॅम तर आता आम्ही देहरोडमध्ये आहे, तर निघालेलो आहे। अजून आमचे जे फ्रेंड आहेत ते हिंजवडीवरून निघालेले आहेत। तर आम्ही लोणावळ्याला चाललो आहे आंबेवलीमध्ये। तिकडे जाऊन तुम्हाला कळेल की आम्ही आज काय करणार आहे। खूप मजा करायची आणि आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार, तर शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा। भरपूर वेळ झालं ट्रॅव्हलिंग चालू आहे। आता थोड्या वेळची ट्रॅव्हलिंग बाकी आहे। 10 ते 15 मिनिटात आपण आपल्या डेस्टिनेवरती पोहोचून जाऊ। स्काय लाऊंज मध्ये आपण चाललेलो आहे। पण मी तर खूप एक्साइटेड आहे, कारण की शूटसाठी तर मी एनी टाइम एक्साइटेड असतो। आंबेवलीमध्ये एंट्री फी पण आहे, तिथले मी डिटेल्स पण तुम्हाला थोडे शेअर करेल की काय कसं आहे। शूटमध्ये तुम्हाला बघायला पण भेटेल आंबेवली कसं आहे। तर आंबेवलीची आपली टूर होणार आहे। मी फर्स्ट टाइम येतो आंबेवलीमध्ये। भरपूर वेळ नाव फक्त ऐकून होतो आंबेवली लोणावळा, पण मी येणं कधी झालं नाहीये। सो लेट्स सी आता मध्ये कसं आहे। पण इकडचा व्ह्यू खरंच खूप छान आहे। व्ह्यू चेक करा तुम्ही। या बाजूला बघू शकता आपण आंबेवलीचं ऑफिस आहे आणि इकडे वरती एअरपोर्ट सुद्धा आहे। या बाजूला हा तुम्ही बघू शकता, हा आंबेवलीचे एअरपोर्ट आहे। इकडे फक्त प्रायव्हेट जेट येतात। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे आंबेवलीमध्ये। तर बघू शकता एन्व्हायरमेंट खरंच खूप खतरनाक आहे, एक नंबर आहे। आणि या बाजूला भारत माताची मूर्ती आहे आणि खूप भारी आहे। मी फोटो व्यवस्थित करेन, कारण की बॅक साईडनी लाईट येते त्यामुळे ते ब्लॅक मध्ये येते। आंबेवलीचं गेट तर तुम्ही बघितलं, खूप मोठा ह्यूज आणि आतमध्ये खूप भारी आहे। आम्ही थांबलेले फोटो काढायला, पटकन फोटो काढून घेतो आणि इथून पुढे निघतो, कारण की ऑलरेडी लेट झालेले शूटसाठी। एंट्री ज्या टायमाला करतो त्या टायमाला आमचे ऑलरेडी पासेस दिलेले आहेत, सो त्यामुळे एंट्रीला काही प्रॉब्लेम नाही आहे। इथे एंट्रीचे चार्जेस आहेत पर पर्सन किती आहेत? 1,500 फक्त आंबेवली फिरायचे असतील तर 3,500चा पर पर्सनचा पास आहे। पण आपण फ्री मध्ये फिरतोय आहे, कारण की आपण चाललेलो आहे शूटसाठी।
सो फायनली आपण पोहोचलेलो आपल्या डेस्टिनीवरती. तिकडे बघू शकता स्काय मॅक्स लाऊंज. तर आता आपण आलेलो आहे आपण स्काय मॅक्स लाऊंजमध्ये. इकडे आपलं शूट होणार आहे. आता मी जाऊन पहिलं आमची मीटिंग डिस्कस करतो की काय करता येईल, शूट कसं करता येईल, प्लॅनिंग करून घेऊ, फिगर आउट करून घेऊ. A few moments later. सो आता मी निघालेलो आहे कपडे चेंज करण्यासाठी. या बाजूला रिव्हर आहे, बघू शकता. लोकेशन खरंच खूप प्राईम आहे. अंबे व्हॅली बघायला आतमध्ये खूप कमाल आहे, कमाल आहे. या बाजूला रिसेप्शन, काही पार्टी, काही प्रोग्राम असेल तर हे रेंटनी सुद्धा दिलं जातं. केस खराब झाली. अरे क्या बात हो, सही सगळे जबरदस्त इथला. चेंजिंग करून झालेलं आहे. आता ते डेकोरेशन होईल आणि देन डेकोरेशन झाल्यानंतर आपण जाणार हवेमध्ये शूटसाठी. एक्साइटिंग. आपण डेकोरेशनचं एक शूट घेऊ. थांबा, डेकोरेशन कसं चालेल ते पण दाखवतो तुम्हाला. डेकोरेशन होणार आणि हे 100 फीट वरती जाणार आहे आणि आपलं शूट असणार ते सगळं 100 फीट वरती असणार आहे. खूप मोठी क्रेन इकडे. या क्रेनच्या साईन इकडे रोप लावलेली बॅक साईडला बघा. रोपनी हा जो स्टेशन आहे तो 100 फीट वरती जातो. हे 100 फीट आहे. हात लागत असला माझा तरी. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा हवेमध्ये जाऊन जेवायचा. मराठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर हवेमध्ये जाऊन जेवायचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आपण कॅज्युअली बोलतो गेला उडत. आता मी खरंच उडत उडत जाणार आहे वरती. जेवण वगैरे करून येणार. साधं सुद्धा असं नाही उडणार. आणि शूट आहे माझ्या बर्थडे पार्टीचा. जसे की आज माझी बर्थडे पार्टी नाही पण आज शूट करतो माझ्या बर्थडे पार्टीचा. आणि एवढा मोठा सरप्राईज माझ्या बर्थडे पार्टीला दिलेला आहे. कमाल मजा आलेली आहे. व्लॉग तुम्ही फक्त एन्जॉय करा. आज फुल एन्जॉय करणार आहे मी पण आणि तुम्ही पण. एवढ्या हाईटवरती आपण एन्जॉय करतोय. वरती लाऊंजमध्ये 26
पर्सन एका टायमाला बसू शकतात. तर 26 जणांची कॅपॅसिटी आहे आणि फूड खरंच खूप छान आहे. कोल्ड्रिंक्स आपल्याला एकदम चिल भेटतात, जेवणसुद्धा गरम गरम भेटतं, कारण की काही प्रॉब्लेम सगळी सुविधा केलेली आहे. साऊंड सिस्टीम आहे, लाईट्स आहेत आणि इथला स्टाफ पण खरंच खूप छान आहे आणि खूप छान पद्धतीने सर्विंग केलं जातं आणि फूडची हायजीन क्वालिटी सध्या खूप मेंटेन केलेली आहे. तर खूप छान असा एक्सपिरियन्स होता माझा. बॅक साईडला बघू शकता लाईट्स लागलेल्या आहेत रिव्हरच्या कडेला आणि खूप कमाल असं क्लायमेट झालेलं आहे. तुमची कोणतीही बर्थडे पार्टी असेल, काही असेल, स्पेशल मुवमेंटला अजून स्पेशल करायचं असेल तर स्काय मॅक्स लाऊंजला नक्की व्हिजिट करा. अंबे व्हॅलीमध्ये आहे, लोणावळ्यामध्ये. तर मी त्याचे सगळे डिटेल्स, लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. सो तुम्ही अंबे व्हॅलीमध्ये येत असाल तर तुम्हाला 3,500 रुपये पर पर्सनला पे करावे लागतात अंबे व्हॅली फिरण्यासाठी. पण जर तुम्ही स्काय मॅक्स लाऊंजला येत असाल तर तुम्हाला एंट्री फ्री आहे. सो हा एक खूप प्लस पॉईंट आहे स्काय मॅक्स लाऊंजला व्हिजिट करण्यासाठी, कारण की तुम्ही स्काय मॅक्स लाऊंज येऊ शकता, फिरू शकता, प्लस तुम्ही आंबे व्हॅलीसुद्धा फिरू शकता. आणि तुम्ही आत्तापर्यंत जर ब्लॉग एन्जॉय केला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि असेच ब्लॉग्स माझ्यासोबत एन्जॉय करा.